नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ज्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण माहिती बघत होतो. त्याचबरोबर या भरती परीक्षेच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चालू घडामोडींच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची माहिती, त्याचबरोबर घटकांची माहिती आपण पाठीमागच्या काही लेक्चर्सला बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या घटकाविषयी माहिती बघायची आहे. ते म्हणजे आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या क्षेत्रांच्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून जे पद्म पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित केले जातात त्या पद्म पुरस्कारांच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. 2023 या वर्षामध्ये 2023-24 या वर्षामध्ये ज्या व्यक्तींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींना त्यांच्या त्या विशिष्ट आणि उल्लेखनीय कामासाठी गौरवलं जातं. त्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांना जो त्यांचा एक सन्मान म्हणून त्यांना पुरस्कार दिला जातो ते पद्म पुरस्कार. यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे 3 टप्प्यामध्ये किंवा 3 प्रकारचे पुरस्कार दिले जातात. यावर्षीचे जे पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेले ते पुरस्कार कोणाला दिले गेलेले त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. ही माहिती बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचबरोबर ही जी माहिती आहे ती तुमच्या सर्व मित्रांच्यापर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या लेक्चरला पद्म पुरस्कारांच्या संदर्भात माहिती बघणार आहोत. या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण पद्म पुरस्कार जे आहे त्याच्यामध्ये पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण या पुरस्कारांच्या संदर्भात सविस्तर माहिती बघितलेली आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय असतं, कोणाला दिला जातो, कशा संदर्भात दिला जातो याची सर्व माहिती बघितलेली आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला या ठिकाणी 2024चे जे पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्या पुरस्कारांच्या संदर्भात माहिती बघायची आहे. देशाचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो भारतरत्न. भारतरत्नानंतर येतात पद्म पुरस्कार. या पद्म पुरस्कारांच्या पैकी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणींच्यामध्ये पुरस्कार प्रदान केले जातात. हे पुरस्कार प्रामुख्याने कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, त्याचबरोबर व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांच्यामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुरस्कार दिले जातात. पद्मविभूषण हा पुरस्कार असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण दिला जातो, तर कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्या व्यक्तींना गौरवण्यात दिलं जातं. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा केली जाते. यावर्षीचे जे पुरस्कार यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार कोणाला दिले गेलेले या संदर्भात इथं माहिती बघायची आहे. यावर्षी जवळपास 110 पद्मश्री पुरस्कार दिले गेलेले आहेत. 17 हे पद्मभूषण दिलेले आहेत, तर पद्मभूषण हे 17 दिले, पद्मविभूषण हे 7 पुरस्कार आपल्याला या ठिकाणी 6 पुरस्कार दिले गेलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला पुरस्कारांची माहिती बघायची आहे. पहिला आहे तो म्हणजे पद्मविभूषण. पद्मश्रेणीतला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा आपल्या पूर्ण भारतामध्ये म्हणजे भारतातील 28 घटक राज्य, 9 केंद्रशासित प्रदेश या सर्वांच्यामध्ये एकूण 5 व्यक्तींना यावर्षीचा पद्मविभूषण हा पुरस्कार दिला गेलेला आहे. याच्यातील जी पहिली व्यक्ती आहे ते म्हणजे आपल्या भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना सार्वजनिक क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यावर्षीचा पद्मविभूषण हा पुरस्कार दिला गेलेला आहे. त्यानंतर आहेत श्रीमती वैजयंतीमाला बाली यांना कला क्षेत्रातील कार्याबद्दल हा पुरस्कार दिला गेलेला आहे. दाक्षिणात्य चित्रपटपटू किंवा अभिनेते चिरंजीवी यांना कला क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मविभूषण पुरस्कार दिला गेलेला आहे. श्रीमती पद्मा सुब्रमण्यम यांनाही कला क्षेत्रातील कार्याबद्दल यावर्षीचा पुरस्कार दिला गेलेला आहे. तर बिंदेश्वर पाठक यांना समाजसेवा क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर हा पद्मविभूषण हा पुरस्कार दिला गेलेला आहे. हे झाले 5 प्रमुख असणारे पद्मविभूषण पुरस्कार. हे पूर्ण देशातील 5 व्यक्तींना दिले गेलेले आहेत. आता पद्मभूषण यावर्षीचे जे पुरस्कार आहेत पद्मश्रेणीतील 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हे एकूण 17 व्यक्तींना दिले गेलेले आहेत भारतात. आपल्याला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींना दिले गेलेले आहेत त्या संदर्भात माहिती बघायची आहे. महाराष्ट्रातील फक्त 6 व्यक्तींना 17पैकी 6 व्यक्तींना आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पद्मभूषण पुरस्कार दिले गेलेले आहेत. याच्यामध्ये हमरसजी कामा यांना साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल हा पुरस्कार दिला गेलेला आहे. अश्विनी मेहता यांना औषधी क्षेत्रातील किंवा मेडिकल
किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे औषधशास्त्रातील कार्याबद्दल त्यांना अश्विनी मेहता यांना पुरस्कार दिला गेला आहे. राम नाईक यांना सार्वजनिक क्षेत्रातील सेवा या संदर्भातील पुरस्कार दिला गेलेला आहे. राजदत्त यांनाही कला क्षेत्रातील कार्याबद्दल यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार दिला गेलेला आहे. त्यानंतर पॅरेलाल शर्मा यांना कला क्षेत्रातील कार्याबद्दल यावर्षीचा पुरस्कार दिला आहे. कुंदन व्यास यांना साहित्यिक शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार दिला गेलेला आहे. हे जसे पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार आहेत तसे पद्मश्री एकूण 110 पुरस्कार यावर्षी दिले गेलेले आहेत. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकूण 6 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार दिला गेलेला आहे. यामध्ये उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जावर किंवा राष्ट्रीय पातळीवरती त्यांनी मल्लखांब प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना उदय विश्वनाथ देशपांडे यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार दिला गेलेला आहे. त्यानंतरचे व्यक्ती आहेत मनोहर डोळे यांनी औषधशास्त्रामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे म्हणून त्यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार दिला गेलेला आहे. जाकीर काझी यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल यावर्षीचा पुरस्कार दिला गेलेला आहे. चंद्रशेखर महादेव मेश्राम यांना औषधी क्षेत्रातील कार्याबद्दल यावर्षीचा पद्मश्री दिला गेलेला आहे. कल्पना मोरपरिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल यावर्षीचा पद्मश्री दिला आहे. तर शंकरबाबा पापळकर यांना समाजसेवा क्षेत्रातील कार्याबद्दल यावर्षीचा पुरस्कार दिला गेलेला आहे. असे एकूण 110 पद्मश्री पुरस्कार दिले गेलेले आहेत. त्यापैकी हे महाराष्ट्रातील आपल्या एकूण 6 व्यक्ती आहेत की ज्यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार दिला गेलेला आहे. या अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरला या 2024 वर्षामध्ये आपल्या भारत सरकारच्या वतीने उल्लेखनीय क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मभूषण पद्मविभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार दिले गेलेले आहेत. त्या संदर्भातील आपल्याला इथे माहिती सांगता येईल. या संदर्भातील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.